पण टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF हे सेम आहे का डिफरंट आहे? त्या मुलाला किंवा त्या मुलीला मी आज माझ्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये कुठे स्टँड होते आहे हे माहीतच नसतं. कीप ऑन फॉलोईंग द नेचर, रिस्पेक्ट द नेचर. नेचरला तुम्ही गुरु मानलं तर तुम्हाला ते व्यवस्थित गाईड करतात. एवढं सगळं करून सुद्धा शेवटी IVFचं सक्सेस हे 100% नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की नमस्कार, स्वागत आहे आपलं नवीन चॅनलवर काहीतरी अटके इथे. आज आपण भेटणार आहोत डॉक्टर अभिजित कोष्टी यांना, जे ठाण्यातले सुप्रसिद्ध IVF आहेत आणि त्यांचं क्लिनिक आहे होप फर्टिलिटी, जे अगदी वंदना टॉकीजच्या पुढच्या सिग्नलला आहे. आणि आज आपण त्यांच्यावर जे बोलणार आहोत ते फक्त एकदा नाही 2-3 सिरीजमध्ये, कारण IVF हा खूप मोठा टॉपिक किंवा सब्जेक्ट आहे. तर आज हा पहिला आपण विषय घेऊन त्यांच्यावर बोलूया आणि त्यानंतर बघूया सर काय काय सांगतायत ते. चला तर भेटूया आज डॉक्टर अभिजित कोष्टी यांना. गुड मॉर्निंग सर. मला विचारायचं होतं, आपल्याकडे तुम्ही बीइंग अॅन IVF स्पेशालिस्ट आता बरेच वर्ष तुमच्याकडे, मला वाटते साधारण 40 वर्ष. मी आय स्टार्टेड म्हणजे माझं ठाण्यामधलं IVF क्लिनिक 98 साली सुरू झालं. म्हणजे आता जवळजवळ एक 27-28 वर्ष होतात. हो, 27-28 वर्षाच्या करिअरमध्ये आता जे आपण बघतोय PCOS वगैरे, हे तेव्हाही होतं तितकं नाही. PCOS हा प्रकार गेल्या 10 वर्षापासूनच जास्त आला आहे. अच्छा. आणि भरपूर त्याला कारणं आहेत. म्हणजे पूर्वीच्या काळी मुलीची पाळी डिले झाली तर प्रेग्नन्सी नाही ना हा पहिला शंक आईला यायची. आणि आता सर्रास 10 पैकी 9 मुलींच्या पाळ्या 7 दिवस 15 दिवस उशिराने येत आहेत. तर ते प्रेग्नन्सी राहिलं बाजूला, ते काय PCOS असणार असं लगेचच शंकेची पाल मनात येते. पण याची कारणं काय आहेत आता PCOS एवढं वाढलं त्याबद्दल? PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज पूर्वी म्हणायचे, आता त्याला सिंड्रोम म्हटलं आहे, म्हणून ते PCOS झालंय. तर हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर म्हणजे याच्यामध्ये एकच कुठला डिसीज नाही किंवा हा कुठल्या व्हायरस बॅक्टेरियामुळे होणारा आजार नाही. तर ह्याच्यामध्ये मेन हॉर्मोनल इम्बॅलन्स शरीरामधला आहे, हाच कारणीभूत असतो. आता मुलीचं जे मेन्स्ट्रुअल सायकल आहे ते FSH, LH आणि प्रोलॅक्टिन हे 3 मेन हॉर्मोन्स आहेत जे आपल्या ब्रेनमध्ये पिट्युटरी ग्लँडमध्ये तयार होतात. आणि ह्या FSH, LHच्या इम्बॅलन्समुळे ओव्हरीजमध्ये म्हणजे अंडाशयामध्ये अंड व्यवस्थित तयार होत नाही. आणि ते न तयार झाल्यामुळे ते सिस्टमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे ते वाढतही नाही आणि कमीही होत नाही. असं ते महिने होत राहिले की त्या ओव्हरीमध्ये त्या सिस्ट किंवा पाण्याच्या गाठी जमा व्हायला लागतात. आणि मग त्याच्यामुळे ते एक दिवस असा येतो की तिचं पूर्ण ओव्ह्युलेशनच थांबतं आणि मग तो पिरियड डिले व्हायला लागतो. पूर्वीच्या काही नव्हतं आणि आता आहे. तर ह्याला काही लाईफस्टाईलमुळे झालं? लाईफस्टाईल हा 50% कारणीभूत आहे. आता ही बदलती जीवनशैली किंवा त्याला मी म्हणेन की बैठी जीवनशैली, व्यायामाचा कम्प्लिटली अभाव झाला. आणि खाण्याच्या पदार्थामध्ये कसं आता तो संतुलित आहार नाही राहिला. संतुलित आहार म्हणजे तुम्ही जर एक प्लेट घेतली तर त्याच्यामध्ये 50% हे तुमचं सॅलड आणि फळं असायला पाहिजेत, 25% कार्बोहायड्रेट म्हणजे भात आणि चपाती असायला पाहिजे, आणि 25% प्रोटीन्स. व्हेजिटेरियन असाल तर उसळी, वरण, आणि नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन, अंडी. तर 25 प्रोटीन, 25 कार्बोहायड्रेट आणि 50% व्हेजिटेबल्स आणि फळं हा प्रत्येकाने घ्यायचा डाएट आहे. आणि हे जर तुम्ही रोजच्या रोज नसाल करत तर तो तुमचा असंतुलित आहार झाला. आणि दॅट इज गोइंग टू गिव्ह ऑल सॉर्ट ऑफ प्रॉब्लेम्स इन युअर लाईफ. PCOS मध्ये या असंतुलित आहारामुळे पण होतं आणि त्याच्यामुळे मग ते वेट गेन व्हायला लागतं.
आणि वेट गेन झाल्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो. आता इन्सुलिनचं काम असतं की एक्सेस फॅट आहे ते जमा होऊ न देणं राईट. आणि शुगर लेवल कंट्रोल ठेवणं. तर त्यामुळे ह्या पर्टिक्युलरली PCOSच्या मुलींमध्ये पेशंट्समध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स आढळून येतो आणि त्यांची ती थोडी प्री डायबेटिक कंडिशन झाली. अच्छा. डायबिटीस नाही पण प्री डायबेटिक कंडिशनमध्ये ते ऑलरेडी आलेले असतात. अच्छा. तर ते हे पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये इरेग्युलर पिरियड्स बिकॉज ऑफ लॅक ऑफ ओव्युलेशन, नंतर ओबेसिटी हा दुसरा बिकॉज ऑफ दिस हॅम्पर्ड इन्शुलिन रेझिस्टन्स, आणि तिसरा फॅक्टर आहे तो म्हणजे हिरसुटिझम. हिरसुटिझम म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये फेशियल हेअरची ग्रोथ, जसं म्हणजे किंवा बॉडीवरचे हेअर जास्त येणं किंवा पिंपल्स येणं. इव्हन इन सिव्हिअर केसेसमध्ये बायकांमध्ये बाल्डिंग होतं, म्हणजे हेअर लॉस यंग एजमध्ये डोक्यावरचे केस, टक्कल नाही पण खूप गळायला लागतात. तर हे सगळे हॉर्मोनल इम्बॅलन्समध्ये ते जे इस्ट्रोजेन जे ओव्हरीमध्ये तयार होतं तर त्या इस्ट्रोजेनचं कन्व्हर्जन अँड्रोजेनमध्ये होतं, म्हणजे मेल हॉर्मोन्समध्ये होतं. आता मेल हॉर्मोन हा टेस्टेस्टोरॉन आहे आणि फिमेल हॉर्मोन हा इस्ट्रोजेन आहे. म्हणजे मेलचे जे टिपिकल होर्सनेस ऑफ व्हॉइस, मस्क्युलर नेचर आणि फेशियल हेअर सगळे किंवा ॲग्रेसिव्हनेस नेचरमधला हा सगळा त्या टेस्टेस्टोरॉन हॉर्मोनशी कनेक्टेड आहे. त्याला अँड्रोजेन असंही म्हणतात. आणि बायकांचा जो स्मूथनेस ऑफ द हेअर किंवा मंजूळ आवाज आणि सॉफ्ट नेचर हे त्या इस्ट्रोजेन हॉर्मोनशी कनेक्टेड आहे. पण त्या इस्ट्रोजेन हॉर्मोन आणि हा टेस्टेस्टोरॉन याच्यामध्ये फक्त 2-3 बेन्झीन रिंग इकडे तिकडे होतात. आणि त्याच्यामुळे ज्या मुलीच्या शरीरात इस्ट्रोजेनचं प्रोडक्शन कमी आणि टेस्टेस्टोरॉनचं प्रोडक्शन जास्त व्हायला लागलं तर ती पॉलिसिस्टिक ओव्हरीकडे झुकते. म्हणजे हीच लक्षणं ज्यांनी ओळखता येतं, म्हणजे वजन वाढलं तर समजून जायचं की इरेग्युलर पिरियड, ओबेसिटी आणि हिरसुटिझम म्हणजे हेअर ग्रोथ, हे 3 आर द कार्डिनल सायन्स ऑफ PCOS आणि म्हणून त्याला ते सिंड्रोम असं म्हटलं जातं. पण मग ह्या PCOSमुळे हे मॅनेज करता येतं, पण ह्याचा पुढे जाऊन जेव्हा मूल म्हणजे बाळ जन्माला किंवा प्रेग्नन्सीमध्ये राहण्यासाठी काही प्रॉब्लेम होतात? कारण की पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे त्याच्यामध्ये ओव्युलेशनच बंद होतं. म्हणजे दर महिन्याला जी पाळीच्या 14व्या दिवशी अंडाशयामधून जे अंड रिलीज होतं ते रिलीज होऊन ते फॅलोपियन ट्यूब म्हणजे किंवा बीजवाहक नलिकेमध्ये येतं आणि तिकडे फर्टिलायझेशन किंवा गर्भ तयार होण्याची जी प्रोसेस आहे तीच बंद पडते. आणि अंडच नाही तर मग प्रेग्नन्सी कुठून राहणार? दॅट इज हाऊ दे प्रेग्नन्सी अफेक्ट व्हायला लागते. मग जेव्हा ह्या स्त्रिया तुमच्याकडे येतात ॲज अ पेशंट की म्हणजे त्यांना गर्भधारणा होत नाही किंवा प्रेग्नन्सी राहत नाही, मग तुमचे उपाय काय असतात, म्हणजे मॅनेज कसं करतात? बरोबर आहे. आता ते पहिल्यांदा पॉलिसिस्टिक ओव्हरीची हिस्ट्री पेशंटनी दिली की बाबा पाळी नियमित येत नाही आहे, हेअर ग्रोथचा प्रॉब्लेम आहे, वजन कमी होत नाही वगैरे, तर त्यांचं पहिल्यांदा एक पेल्विक सोनोग्राफी केली जाते. पेल्विक सोनोग्राफी ही जर मॅरिड असेल तर ट्रान्सव्हजायनल होते, म्हणजे योनी मार्गाद्वारे होते, आणि अनमॅरिड मुलगी असेल तर तिची वरून पण ॲबडॉमिनली पण सोनोग्राफी होते. आणि त्याच्यामध्ये ते टिपिकल पॉलिसिस्टिक ओव्हरी आहेत त्या नेकलेस पॅटर्न दाखवतात. अच्छा. त्या पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये ते सिस्ट असतात त्या ओव्हरीच्या अशा पेरिफेरली बसतात, म्हणजे जे मोत्याचं नेकलेस जसं असतं तशा त्या सिस्ट अशा 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 करून त्याचा यू तयार झालेला दिसतो, म्हणून त्याला ते नेकलेस पॅटर्न म्हणतात. इट्स अ टिपिकल साईन ऑन द सोनोग्राफी. ते सोनोग्राफीत दिसून डायग्नोसिस होतं. ब्लड चेकअपमध्ये हॉर्मोन प्रोफाईल केलं त्याच्यामध्ये आम्ही युजली थायरॉइड सुद्धा ऍड करतो. तर थायरॉइड कारण की बऱ्याच मुलींमध्ये डिरेंज
पॉलिसिस्टिक ओव्हरीच्या ह्याच्यात असतं, तर ते पण असेल तर क्लिअर करून टाकलेलं बरं पडतं. आणि मग FSH, LH आणि ह्यांच्यामध्ये ह्या हॉर्मोन्समध्ये किती डिरेंजमेंट आहे त्याच्यावरनं त्याची सिव्हिअरिटी कळते. मॅरिड पेशंट आहे तर त्यांना ऑब्विसली ओव्ह्युलेशन होत नाही, म्हणून मग ओव्ह्युलेशन इंड्यूस करण्याकरता औषधं आहेत, गोळ्या आहेत, ज्या पाळीच्या 3ऱ्या दिवसापासून चालू होतात. आणि हॉर्मोनल इम्बॅलन्स करेक्ट करण्यासाठी हॉर्मोनची इंजेक्शन असतात. अच्छा. मग ज्या हॉर्मोनची कमी आहे त्याचं इंजेक्शन दिलं तर तो हॉर्मोनचा बॅलन्स होतो आणि जेणेकरून तिचं अंड चांगल्या रीतीने तयार होतं आणि ती अराउंड 14व्या दिवशी ओव्ह्युलेट होते. अच्छा. मग ह्याच्यामध्ये IUI चा भाग पण येतो? IUI ही एकदम बेसिक प्रेग्नन्सी राहण्यामधली स्टेप आहे. नॅचरल रिलेशन आणि IUI याच्यामध्ये फार जास्त फरक नाही आहे. अच्छा. का जर प्रेग्नन्सी हवी असेल आणि नवऱ्याचं जर स्पर्मचा काउंट चांगला आहे तर मग त्यांना काही IUIची एवढी गरज नसते. अच्छा. तिचं पेशंटचं ओव्ह्युलेशन तुम्ही कन्फर्म करा. आता ओव्ह्युलेशन कन्फर्म करण्याकरता फॉलिक्युलर स्टडी हा सोनोग्राफीमधला एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये पाळीच्या 2ऱ्या दिवशी सोनोग्राफी होते. मग पेशंटला गोळ्या दिल्या जातात ओव्ह्युलेशन इंडक्शनसाठी, म्हणजे अंड तयार होण्याकरता. मग तिला 7 दिवसांनी बोलवलं जातं आणि किती अंडी वाढायला लागलीत ते बघितलं जातं. त्यांचा साईज बघितला जातो, त्यांचा शेप बघितला जातो. त्याच्यानंतर मग हॉर्मोनची इंजेक्शन्स दिली जातात आणि मग आयदर डेली किंवा अल्टरनेट डे सोनोग्राफीला बोलवून त्या हॉर्मोनच्या इंजेक्शन्सनी तिचं अंड किती चांगल्या रीतीने वाढतंय हे बघितलं जातं. आणि चांगल्या रीतीने वाढलेलं अंड हे साधारण 18 मिलीमीटर ते 20 मिलीमीटरच्या रेंजमध्ये जातं, हे साधारण 2 सेंटीमीटरच्या आसपास. तर ते त्याच्यापेक्षा जास्त वाढूही द्यायचं नसतं आणि त्याच्यापेक्षा कमी साईजचं पण ठेवायचं नसतं. त्या साईजचं जर अंड आलं तर ते पाळीच्या समजा 12व्या दिवशी आलं तरी ते ओव्ह्युलेशनचा ट्रिगर देऊन ते ओव्ह्युलेट करून टाकायचं. 12 ते 15 मध्ये तुमचा अंड्याचा साईज एक 20 मिलीमीटरचा आला, इट इज अ व्हेरी गुड थिंग. आणि ओव्ह्युलेशन तिचं ट्रिगर करून त्या दिवसांमध्ये मग त्यांना समजा आपण रिलेशन ठेवायला गाईड केलं किंवा जर रिलेशन्सला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा हजबंडचा स्पर्म काउंट कुठे कमी होत असेल तर मग IUIची पण स्टेप आहे, ज्याच्यामध्ये हजबंडचे चांगल्या क्वालिटीचे स्पर्म्स आहेत ते निवडून घेतले जातात आणि गर्भाशयाच्या थेट आतमध्ये पोहोचतात. आपण नंतर IUI बद्दल बोलणारच आहोत, तेव्हा मी डिटेलमध्ये सांगतो. चालेल. मग आता PCOS झालं, IUI, मग IVF, यू आर ॲज अ IVF, तुम्ही IVF डॉक्टर म्हणजे नक्की काय काय होतं IVF मध्ये? IVF चा फुल फॉर्म आहे इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे शरीराच्या बाहेर बाळ बनणं. आता युजली नॉर्मल जी फर्टिलायझेशनची प्रोसेस आहे ती मी दाखवतो. आता हे गर्भाशय आहे, या गर्भाशयाच्या बीजवाहक नलिका आणि ही दोन्ही अंडाशय म्हणजे ओव्हरीज, हे मधलं युटरस आणि हा योनिमार्ग किंवा वजायना. तर साधारणतः नॉर्मल सायकलमध्ये ओव्हरीजमध्ये अंड तयार होतं आणि ते 14व्या दिवशी तिथे ते फॉलिकल किंवा अंड फुटतं आणि त्याच्यातून बारीक मायक्रोस्कोपिक स्त्री बीज असतं ते बाहेर पडतं. आता हे इथे बीज बाहेर पडलेलं दाखले, हे नळीमध्ये आतमध्ये आलेलं दाखवलंय. नॅचरल रिलेशन्समध्ये दिस इज अ वजायना. ह्या वजायनामध्ये हजबंडचं स्पर्म्स येतात. मग त्या स्पर्मला ह्या वजायनामधून जवळजवळ 10 सेंटीमीटरचं डिस्टन्स कव्हर करून युटेरसच्या किंवा गर्भाशयाच्या पोकळीमध्ये जायचं असतं. मग इथून ते बीजवाहक नलिकेमध्ये शिरतात. हाही एक 10 सेंटीमीटरचा प्रवास असतो आणि ह्या नलिकेच्या शेवटच्या ठिकाणी जिथे अंड असतं तिथपर्यंत त्या स्पर्मला पोचायचं असतं. हा आता हे इकडे अंड दाखवलंय आणि इथे हे शुक्रजंतू दाखवले. तर हे शुक्रजंतू इकडे आले, हे अंड आलं,
हे अंड फर्टिलाइज झालं म्हणजे फलित झालं, त्याचं बाळ बनायची प्रोसेस सुरू झाली. हे 1 दिवसाचं बाळ आहे, हे 2 दिवसाचं बाळ आहे, हे 3 दिवसाचं बाळ आहे, हे 4 दिवसाचं बाळ आहे. म्हणजे 4 ते 5 दिवस ह्या नळीमध्ये तो गर्भ वाढत असतो आणि मग 5 दिवसानंतर तो गर्भाशयात उतरतो. गर्भाशयामध्ये 2-3 दिवस तो गर्भ व्यवस्थित जागा शोधत असतो आणि मग जे व्यवस्थित जागा मिळाली की त्या गर्भाशयामध्ये तो चिकटतो. म्हणजे इथे होतं बाळाचं फर्टिलायझेशन. 3 ते 4 दिवस नळीमध्ये बाळ राहतं, ते वाढत असतं. म्हणजे 2च्या 4 सेल, 4च्या 8 सेल, 8च्या 16 सेल असं करत करत तो इकडे बुंदीच्या लाडूसारखा गर्भ झालेला असतो आणि तो गर्भाशयात उतरून शेवटी इकडे चिकटत असतो. ही नॉर्मल प्रोसेस झाली. IVF मध्ये काही कारणांमुळे ही प्रोसेस होऊ शकत नाही. आता त्याच्यामध्ये ओव्हरीचे दोष असू शकतात किंवा नळ्या बंद असू शकतात किंवा इन्फेक्शन्समुळे नळ्यांमध्ये सूज आलेली असते किंवा त्या ब्लॉक झालेल्या असतात. आपल्या भारतासारख्या देशामध्ये TB हा खूप आजार मोठा आहे आणि TB हा जर गर्भाशयापर्यंत पोचला छातीमधून तर ह्या नळ्या अगदी तातडीने त्या खराब होऊन जातात आणि ह्याचा इन्सिडन्स आपल्या इंडियामध्ये खूप आहे. आणि नळ्यांमध्ये जे ब्लॉकेज येतं किंवा नळ्या बंद होणं आणि त्याच्याकरता TB हा नंबर 1 कॉज आहे. आणि ह्या नळ्या बंद झाल्यामुळे शेवटी मूल राहत नाही, तर त्यांना मग IVF लागतं. तर IVFच्या प्रोसेसमध्ये सगळं बरोबर उलट केलं जातं. म्हणजे हे जे अंड इकडून बाहेर पडणार, नळीत येणार, बाळ बनणार, तेच अंड इथून वजायनामधून बाहेर काढायचं. बाहेर आपण बाळ लॅबोरेटरीमध्ये बनवतो आणि खालून आतमध्ये बाळ ठेवलं जातं. म्हणजे ही अशी प्रोसेस IVFची आहे आणि ही नॅचरल प्रोसेस आहे. मग IVFला तुम्हाला म्हणजे काय काय तुम्ही बघता, पॅरामीटर्स किंवा कसं काय ठरवता किंवा एखादं कपल तुमच्याकडे आलं तर त्यांना समुपदेशन पण तुम्हाला करावं लागतं? हो, अगदी बरोबर आहे. मी तर म्हणतो हे काउन्सिलिंग किंवा समुपदेशन आहे हे ॲक्च्युली मॅरेजच्या अगोदरच सुरू झालं पाहिजे. किंवा इफ गर्ल म्हणजे जर मुलीचा किंवा मुलाचा आता विचार आहे की बाबा हा 1-2 वर्षात आपल्याला लग्न करायचं आहे, तर त्यांनी मुलांनी किंवा मुलींनी आपली प्रजनन क्षमता किंवा रिप्रोडक्टिव्ह कपॅसिटी, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ काय आहे हे नेहमी जाणून घेतलं पाहिजे. आपण हेल्थ चेकअप म्हणजे काय करतो, डॉक्टरकडे जातो, कम्प्लीट ब्लड प्रोफाईल, मग त्याच्यामध्ये लिपिड प्रोफाईल होतं, लिव्हर प्रोफाईल होतं, किडनी प्रोफाईल होतं, पण हा रिप्रोडक्टिव्ह प्रोफाईल कोणीच करत नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. त्या मुलाला किंवा त्या मुलीला मी आज माझ्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थमध्ये कुठे स्टँड होते आहे हे माहीतच नसतं आणि त्यांचं मग नंतर लग्न होतं आणि त्याच्यानंतर मग सगळ्या गोष्टी एक माहीत व्हायला लागतात. तर माझा सगळ्यांना सल्ला हाच आहे की तुम्ही लग्न कधी करायचा हा तुमचा पर्सनल डिसिजन आहे. तुम्ही करिअरमध्ये किती पुढे जायचं, कुठे सेटलमेंट व्हायची, कधी तुमचं शिक्षण थांबवायचं, ह्या सगळ्या तुमच्या पर्सनल चॉईसच्या गोष्टी आहेत. पण त्या चालू असताना जर तुमचं वय 25च्या वरती जात असेल तर तुम्ही बाकी रिपोर्ट बरोबर रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे पण रिपोर्ट करणं गरजेचं आहे. हा रिप्रोडक्टिव्ह हेल्थ रिपोर्ट कसा काढतात, म्हणजे काय काय बघतात? रिप्रोडक्टिव्ह हेल्थ एकदम सोपं आहे. पुरुषांसाठी साधं एक सिमेन ॲनालिसिस म्हणजे वीर्य तपासणी हे कुठल्याही लॅबोरेटरीमध्ये होते. तिकडे जायचं, ते कंटेनर देतात, तुम्ही घरून स्पर्म्स तुमचे घेऊन मास्टरबेशनने घेऊन गेलात तरी तुम्हाला एका दिवसात रिपोर्ट मिळतो. आणि विथ दॅट रिपोर्ट तुम्ही कुठल्याही फॅमिली डॉक्टरला दाखवा किंवा कुठल्याही स्पेशालिस्ट डॉक्टरला दाखवा. इतकं सिम्पल आहे मुलासाठी. तर त्याच्यामध्ये काही दोष आढळले तर मग पुढे स्पेशालिस्टची डॉक्टर फर्टिलिटी स्पेशालिस्टची घेऊ शकता. मुलीसाठी साधी गायनाकोलॉजिस्टची व्हिजिट आहे आणि एक पेल्विक सोनोग्राफी म्हणजे युट्रस, फॅलोपियन ट्यूब आणि ओव्हरीची एक सोनोग्राफी केली की त्याच्यामध्ये युट्रसमध्ये काही गाठी आहेत का,
ओव्हरीमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे का, ओव्हरीमध्ये दुसऱ्या कुठल्या सिस्ट किंवा कुठले आजार झाले आहेत का, किंवा नळ्यांचं आर्किटेक्चर कसं आहे हे सोनोग्राफीमध्ये बऱ्यापैकी दिसतं. आणि हॉर्मोन प्रोफाईल करा, त्याच्यामध्ये AMH किंवा अँटी मुलेरियन हॉर्मोन हा अतिशय महत्त्वाचा आहे. तो हा AMH त्या मुलीमध्ये तिच्या पोटामध्ये जी अंडी आहे त्याची काय क्वालिटी आहे आणि त्याचा नंबर काय आहे हे सिग्निफाय करत असतो. तर ते AMH आता हल्ली खूपच कॉमन मुलींमध्ये तिशीमध्ये लो AMHच्या केसेस यायला लागल्या. म्हणजे पूर्वीच्या काळी कसं व्हायचं की 35 क्रॉस झालेली जी बाई असायची तर तिची पोटातली अंडी कमी झालेली असायची, नॅचरली तिचा मेनोपॉजचा काळ जवळ आलेला असायचा आणि मग त्यांचे हे हॉर्मोन प्रोफाईल केले तर ते AMH थोडंसं लो आढळून यायचं. पण आता 25ल्या मुलींचे सुद्धा AMH लेवल्स लो यायला लागलेले आहेत. आता ह्याला सुद्धा ते बरीच कारणं आहेत. नाही, काही सांगू शकाल का? हा, महत्वाचं तेच आहे शेवटी. बदलती जीवनशैली किंवा ती बैठी जीवनशैली, लॅक ऑफ एक्सरसाइज आणि असंतुलित आहार आणि मग करिअरमधले किंवा शिक्षणातल्या वेगवेगळ्या तुमच्या ध्येयांमधले तुम्हाला जे स्ट्रेसेस येतात ते ताणतणाव तुम्हाला ते तितके हँडल नाही करता येत. त्याच्यामुळे मग तुम्ही म्हणजे तुमची झोपेचे आवर्स, जागण्याचे आवर्स हे सगळे बदलून जातात. युजली माझं तर म्हणणं असतं की प्रत्येकाने एक रात्री 10, 10:30, 11ला झोपलंच पाहिजे आणि सकाळी 5:30-6ला उठलं पाहिजे. बरोबर. आता तुम्ही ते जर रात्री 2-2 वाजेपर्यंत जागणार तर ते ॲब्सोल्युटली नेचरच्या विरुद्ध आहे आणि देन यू हॅव टू पे द प्राइस टू द नेचर. हा, म्हणजे कुठल्या ना कुठल्या कारणाने ते बाहेर येत आणि शक्यतो मुलींमध्ये हेच एक मग ते पॉलिसिस्टिक ओव्हरी होणार किंवा AMH लो होणार, ह्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या लाईफस्टाईलशीच कनेक्टेड आहेत. मग लो AMH आणि IVF. लो AMH युजली आता AMH म्हणजे अँटी मुलेरियन हॉर्मोन हा 4च्या आसपास असेल तर खूप चांगलं असतं. पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये तो अतिशय वाढलेला आढळतो. कारण की त्या पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये जरी ते फॉलिकल्स असली तरी त्या एग्सला काही क्वालिटी नसते, त्यामुळे तो उगीच जास्त वाढलेला आढळून येतो. पण बाकी ज्यांची रेग्युलर सायकल आहेत किंवा शॉर्ट सायकल्स आहेत त्यांच्यामध्ये AMH 2च्या खाली आलेला आढळतो. आणि 1च्या खाली जर AMH असेल तर तातडीने IVFचा सल्ला आम्ही देतो. कारण की त्या स्त्रीच्या दोन्ही अंडाशयामधली अंड्यांची क्वालिटी बऱ्यापैकी घसरलेली असते, चांगली अंडी हार्डली राहिलेली असतात आणि त्यामुळे प्रेग्नन्सी नॅचरल किंवा साध्या साध्या उपायांनी राहू शकत नाही. पण समजा अंड्याची क्वालिटी कमी आणि चुकून प्रेग्नन्सी राहिलीच त्यातूनही तर मग काय होतं? आता पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये. कुठलीही प्रेग्नन्सी राहिली तर पहिल्या 3 महिन्यामध्ये त्या बाळामध्ये कुठलेही मानसिक किंवा शारीरिक दोष आहेत का हे आपल्याला ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफीच्या साहाय्याने 100% जवळजवळ कळतं. त्यामुळे प्रेग्नन्सी राहिली तर 3 महिन्यामध्ये ते जर रिपोर्ट नॉर्मल आले तर बी ॲश्युअर्ड की यू आर गोइंग टू डिलिव्हर अ हेल्दी चाइल्ड. पण म्हणजे लो AMH मुळे मध्ये प्रेग्नन्सी राहायला त्रास आहे, पण राहिलं बाळ तर कमकुवत असेल तर ॲबॉर्शनचे चान्सेस वाढतात. किंवा युजली एम्ब्रिओ किंवा बाळ जर वीक असेल किंवा जेनेटिकली डिफेक्टिव्ह असेल तर ते साधारण 7 ते 8 आठवड्यापर्यंत वाढतं, म्हणजे 2 महिन्यापर्यंत. आणि मग त्याच्यानंतर हार्टबीट गायब होणार आणि मग ते सोनोग्राफीमध्ये दिसून येतं. मग ते शेवटी टर्मिनेट करायला लागतात त्या.
मग IVF हा AMH साठी हो, उपाय नो चांगला. एम एच साठी IVF ला लवकरात लवकर जाणं हे इष्टच आहे. मग तुम्ही IVF ची प्रोसेस थोडी सांगाल का समजावून? IVF जसं मी मगाशी म्हटलं तसं की बाहेर बाळ बनवायचं आहे, बरं. कारण की काही कारणांनी नळी बाळ बनवू शकत नाही आहे. तर युजली पेशंटला काही त्याच्यात सर्जरी वगैरे फार मोठी नाही आहे, हां. फक्त ती 1 महिन्याची प्रोसेस असते. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये पिरियडच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही इंजेक्शन्स देतो हॉर्मोन्सची. आता हे हॉर्मोन्स असतात हे स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, म्हणजे अंड बनायचं. तर ते आपल्या शरीरात बनतच असतात, पण आम्ही ते नियंत्रित प्रमाणात देतो आणि जास्त प्रमाणात देतो, जेणेकरून त्या दोन्ही ओव्हरीजमध्ये जेवढी काही चांगली अंडी आहेत ती लवकरात लवकर बाहेर येतील. अच्छा. ते साधारण 10 ते 12 दिवस ही इंजेक्शन दिली तर दोन्ही ओव्हरीजमध्ये मिळून यंग पेशंट असेल तर एक 10 ते 15 अंडी तयार होतात. तिची ओलटलेली असेल तर त्याच्यामध्ये 5 ते 10 अंडी तयार होतात. मग ती अंडी मॅच्युअर झाली तर मग त्या पेशंटला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन ॲनेस्थेशिया दिला जातो आणि सोनोग्राफीच्या साहाय्याने सोनोग्राफीचा जो ट्रान्सव्हॅजायनल प्रोब असतो त्याच्यावर निडल गाईड म्हणून एक इन्स्ट्रुमेंट असतं, ते बसवलं की ते आपल्याला बरोबर त्या फॉलिकल्सला ते गाईड करत असतं. आणि असे सोनोग्राफीमध्ये बघून ती एक एक फॉलिकल्स पंक्चर केली जातात आणि त्याच्यातलं ते फ्लुइड असतं ते फ्लुइड बाहेर काढलं जातं सक्शनने. आता हे सक्शन म्हणजे पण ह्याला मायक्रो सक्शन म्हणतात, कारण की त्याच्यामध्ये फार जोरात सक्शन केलं तर ते अंड डॅमेज होत असतं. अच्छा. तर ते मायक्रो सक्शननी ते अंड काढलं जातं. मग नंतर लगेचच मायक्रोस्कोपमध्ये बघून चांगलं अंड कुठलं, हेल्दी अंड कुठलं आणि अपरिपक्व किंवा जे व्यवस्थित तयार न झालेलं अंड हे मायक्रोस्कोपमध्ये दिसतं. जी सगळी चांगल्या क्वालिटीची एग्ज आहेत जी मायक्रोस्कोपमध्ये दिसतात ती मग आपल्याला IVF ला फर्टिलायझेशन करता वापरता येतात. अच्छा. मग त्या प्रत्येक अंड्याबरोबर साधारण एका डिशमध्ये 1 लाख शुक्रजंतू ठेवले जातात आणि मग ती डिश इन्क्युबेटरमध्ये ठेवली जाते. इन्क्युबेटर हा आपल्या IVFचा म्हणजे ते हार्ट आहे, कारण की त्याच्यामध्ये ते बाळ बनणार असतं. अच्छा. अंड काढणं मेकॅनिकल प्रोसेस आहे, त्याच्यात स्पर्म टाकणं मेकॅनिकल प्रोसेस आहे आणि ते स्पर्म मिश्रित अंड आपण इन्क्युबेटरमध्ये जे ठेवलं तर त्याच्यामध्ये मग ते 24 तासामध्ये ते स्पर्म्स त्या अंड्यामध्ये शिरून त्याच्या एम्ब्रिओमध्ये कन्व्हर्जन होतं. अच्छा. आणि मग ते नेक्स्ट डे मग बघितलं की कळतं की कुठली अंड फर्टिलाइज झाली, कुठली अंडी फर्टिलाइज नाही झाली. आणि मग ते फर्टिलाइज झालेल्या अंड्यांची मग 24 तास, 48 तास, 72 तास अशी इन्क्युबेटरमध्ये वाढ बघत राहायची. आणि मग 3 दिवसाचं बाळ तयार झाले किंवा 5 दिवसाचं म्हणजे ज्याला ब्लास्टोसिस्ट म्हणतात, तर ते त्या स्टेजमध्ये 3 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी आपल्याला बाळ गर्भाशयामध्ये ठेवता येतं. तर ही जनरल IVFची प्रोसेस ही अशा रीतीने चालते. गर्भाशयात हे ब्लास्टोसिस्ट किंवा जे बाळ तयार केले बाहेर ते व्यवस्थित जाऊन अटॅच होतं. युजली युट्रसचं जे लायनिंग आहे त्याला एंडोमेट्रियम म्हणतात, त्याचा खूप व्हायटल रोल असतो. तर सध्या IVF मध्ये आम्ही जेवढी अंडी निघतील तेवढी काढून त्याच्यापासून बाळ बनवून ती सगळी फ्रीज करतो. म्हणजे सगळे एम्ब्रिओज फ्रीज केले जातात. आणि मग नंतर त्याच्या पुढच्या महिन्यामध्ये फक्त युट्रसवर कॉन्सन्ट्रेट केलं जातं. युट्रसचं लायनिंग चांगल्या रीतीने बनवलं जातं आणि जेव्हा ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफीमध्ये आपल्याला वाटतं की नाव दिस युट्रसचं लायनिंग हे खूप आता परफेक्ट तयार आहे बाळ पकडायला,
तर त्याच दिवशी मग तो बाळाचा ट्रान्सफर करायचा निर्णय घेतला जातो, नाहीतर मग ते सायकल कॅन्सल करून टाकतात. अच्छा, म्हणून IVF ला एवढ्या सायकल्स लागतात. आणि एवढं सगळं करून सुद्धा शेवटी IVFचं सक्सेस हे 100% नाही. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की पूर्ण बाळ राहण्याची, प्रेग्नन्सी राहण्याची ही जी प्रोसेस आहे ही नैसर्गिक किंवा नॅचरल आहे. आणि आपण हे सगळं लॅबॉरेटरीच्या साहाय्याने, मशीन्सच्या साहाय्याने करतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला त्या नेचरला कॉपी करण्यामध्ये आपण कुठेतरी मागं पडतो आणि त्याच्यामुळे ते 100% सक्सेस नाही होत. पण ह्यामध्ये स्त्रियांची मानसिकता किंवा मनस्थिती बेसिकली, म्हणजे जे इमोशनल लेवलवर म्हणा किंवा मेंटल लेवलवर जो स्ट्रेस लेवल आहे ती कमी असेल किंवा त्या जर आनंदी आणि असतील तर हे इझी पडतं का? अगदी अगदी. मी तर माझ्या पेशंटला नेहमी सांगतो, मी ऐकलं तुमच्याचकडून की तू आता इकडे माझ्याकडे ट्रीटमेंट घेते आहे, हे सगळं करतोय, हॉस्पिटलमधून खाली उतरल्यानंतर तू मला विसरून जा. अच्छा, तुला मी पुढची तारीख दिलेली आहे, त्या तारखेच्या सकाळी फक्त तुला लक्षात ठेवायचं की मला डॉक्टरांकडे जायचं. त्या मधल्या काळामध्ये तुझी ट्रीटमेंट चालू आहे हे तू डोक्यातच आणायचं नाही. यू हॅव टू लिव्ह युअर नॉर्मल लाईफ, यू हॅव टू एन्जॉय. मोर हॅपी हॉर्मोन्स आर देअर इन युअर बॉडी. ते तुझ्या प्रेग्नन्सी लवकर बनवून देणार. आत्तापर्यंत सर तुम्ही किती IVFs केले? IVF आता 98 पासून चालू आहे. आपली पहिली ठाण्यातली IVF ची बेबी 10 ऑगस्ट 99 मध्ये जन्मली. त्या पहिल्या मुलीचे सुद्धा डिलिव्हरी मी केली आता. किती म्हणजे गर्वाची आणि किती इमोशनल तुम्हाला हे असं त्याच्या मागे. अगदी अगदी. आणि साधारणतः माझ्या मते एक 5-1 हजार IVF च्या मार्फत बाळं झाली असतील आणि इतक्या वर्षात. पण IVF हा फर्टिलिटी ट्रीटमेंट मधला 20%च भाग आहे. अच्छा, 80% बाकीच्या ट्रीटमेंट्स आहेत. अच्छा. आणि बाकीच्या ट्रीटमेंट, छोट्या छोट्या ट्रीटमेंटनी सुद्धा गायडन्स केलं तरी पेशंटला सक्सेस मिळून जातात. कारण मी तुम्हाला म्हणजे ऑफकोर्स मी तुम्हाला खूप वर्षापासून ओळखते आणि मी जेव्हा जेव्हा तुम्हाला पेशंटला काउन्सिल करताना बघितलं तेव्हा तुम्ही खूप शांत आणि हे म्हणजे जे पेशंट पॅनिक स्टेटमध्ये येतो तो जाताना तुमच्याकडून अतिशय शांततेत किंवा आनंदी जातो. ह्याच्या मागचं तुमचं हे काय? माझं म्हणणं आहे की रिप्रोडक्शन किंवा प्रजनन हा नेचरचा बाय डिफॉल्ट नियम आहे. प्रत्येक सजीव व्यक्तीला पुढची जनरेशन बनवायची आहे, कुठलाही ॲनिमल असो किंवा कुठलाही प्लांट किंगडम असो. आणि नेचर हे ते बनवण्यासाठी आपल्याला सारखं सपोर्ट करत असतं. त्यामुळे आपण त्याचा सपोर्ट घेऊनच पुढे जायचं. जे नेचरला सुद्धा व्हायला हवं आहे तर ते तुम्ही का प्रिव्हेंट करता? राईट. इतकं सोपं आहे. मग ते टेन्शन घ्यायची गरजच काय? यू जस्ट ओबे द नॅचरल लॉज, फॉलो द नेचर आणि तुम्हाला सक्सेस मिळून जाणार. मी तर म्हणेन फॉलो डॉक्टर अभिजित कोष्टी बेसिकली. कारण सरांकडे बघितलं असं होतं की ओके म्हणजे टेन्शन सगळी तिथे ठेवून पेशंट बाहेर आलेला असतो आणि हेच मला वाटतं तुमच्या सक्सेसचं ॲक्च्युअल कारण असणार. आणि माझं तर म्हणणं आहे की मूलभूत गरजा आपण म्हणतो त्या अन्न, वस्त्र, निवारा, त्याच्यामध्ये स्वतःचं मूल ही एक चौथी मूलभूत गरज आहे. राईट. म्हणजे आत्ताच्या नवीन जनरेशन्सला शिक्षण, करिअर आणि ह्या सगळ्यामध्ये त्यांनी ते थोडं बॅकफूटवर टाकलेलं आहे की प्रेग्नन्सी होणं, मुलं होऊ देणं. पण ते चुकीचं आहे ॲक्च्युली. ते तुम्हाला जर त्या काळामध्ये जर जमत नसेल
की बाबा तुम्हाला करिअर साध्य करायचं आहे, अजून 2-3 वर्ष तुम्ही घरात पण राहू शकणार नाही, तुम्हाला बऱ्याचशा ॲब्रॉड व्हिजिट्स करायच्या आहेत, कुठल्या कुठल्या कंपनीच्या कुठल्या कुठल्या लेवलला पोचायचं असेल, तर त्याच्यासाठी सुद्धा एक फ्रीजिंग म्हणजे अंड फ्रीज करून ठेवणं किंवा एम्ब्रिओ फ्रीजिंग बाळ फ्रीज करून ठेवणं हे पर्याय आता उपलब्ध झालेले आहेत. तर त्याचा यंग लोकांनी आता त्याचा वापर करून घ्यायला पाहिजे. खरं तुम्ही आता म्हणालात एक फ्रीजिंग करून ठेवणं किंवा बाळ फ्रीज करून ठेवणं, हे साधारण कुठल्या वयात केलं पाहिजे आणि त्याची प्रोसेस काय, म्हणजे ती किती सोपी आहे? 25 ते 30 हा स्त्रीसाठी आयडियल एज आहे. त्याच्यामध्ये तिच्या सगळे हॉर्मोनचा प्रोफाईल चांगला नॉर्मल असतो, ओव्हरीमध्ये भरपूर अंडी असतात आणि चांगल्या क्वालिटीची अंडी किंवा चांगल्या क्वालिटीचे गर्भ ह्या काळामध्ये होतात. जर तुम्हाला 30च्या आतमध्ये तुम्ही सेटल नाही होता तर तुम्हाला सिरियसली या फ्रीजिंगसाठी गेलं पाहिजे. पण ती प्रोसेस किती काही नाही, ते एका महिन्यात सगळं होऊन जातं. अच्छा, वेदर इट इज एक फ्रीजिंग और एम्ब्रिओ फ्रीजिंग, अच्छा, एका महिन्यात सगळं संपून जातं. अच्छा. म्हणजे फ्रीज केलेले एक किंवा एम्ब्रिओ ते किती कितीही वर्ष राहू शकतात. ते लिक्विड नायट्रोजनमध्ये -192 डिग्रीजला पूर्ण सेल्युलर बायोलॉजी स्टॉप होते. त्यामुळे तो जो गर्भ बनला आहे किंवा ते जे अंड आहे ते ॲक्च्युली जिवंत असतं, पण ते ग्रॅज्युअल फ्रीजिंग प्रोसेसने ते -192 डिग्रीला लिक्विड नायट्रोजनमध्ये स्टोअर झालं की त्याची आतली बायोलॉजिकल प्रोसेस स्टॉप झाल्यामुळे ते त्याच ह्याच्यामध्ये हॉल्ट होतं. अच्छा. आणि मग आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा आपण त्याला ते परत थॉ करतो, म्हणजे त्याचं टेम्परेचर परत वाढवत नेऊन 36-37 डिग्रीला आणत असतो. तर ती ग्रॅज्युअल प्रोसेस आहे. तर त्याच्यामध्ये एम्ब्रिओज तर खूप चांगल्या रीतीने रिस्पॉन्ड करतात. जवळजवळ 10 एम्ब्रिओपैकी 9 एम्ब्रिओ परत चांगल्या गुड क्वालिटीला मिळतात. एग्समध्ये 10मध्ये 6-7 येतात. एग्सचं थोडंसं नुकसान होतं, पण तरी सुद्धा ज्यांना करिअर करायचं आहे आणि काय आयुष्यातली गोल्स असतील ते अचीव करायचे आहेत, तर त्यांनी एक फ्रीजिंग एम्ब्रिओ फ्रीजिंग करायला अगदी हरकत नाहीच आहे. हे खूप चांगला ऑप्शन तुम्ही सांगितलात. मे बी मला वाटतं सेलिब्रिटीज हे करतात हे आपण ऐकलं होतं, खरंय, कारण त्यांना पण करिअर असतं. पण हे कॉमन म्हणजे जे आपली सामान्य माणसं आहेत ती काय जास्ती कॉस्टली प्रोसेस नाहीये, पण हे माहिती नसल्यामुळे बरेच वेळा करत नाहीत. आणि मग हाच आहे ना, मी मगाशीच म्हटलं असं की पेशंटला त्या किंवा ह्या जनरेशनला किंवा कुठले डॉक्टर ते रिप्रोडक्टिव्ह हेल्थचं प्रोफाईल करतच नाही. तुमचं ते लिपिड प्रोफाईल 30मध्ये नॉर्मलच असतं किंवा काय कोलेस्ट्रॉल कशाला वाढणार आहे 25-30मध्ये, किंवा ते लिव्हरचं प्रोफाईल ते आज नॉर्मलच असणार आहे. पण हे महत्वाचं आहे. इकडे कुठे कमी सरकतंय का हे बघा, आणि असेल तर वेळीच त्याच्यातून सुटका करून घ्या. तुमचं स्किल सगळ्यात जास्त महत्वाचं, म्हणजे हाताला जे कौशल्य म्हणतो ते. तर ते IVF साठी तुम्हाला म्हणजे तुम्ही काही वेगळं स्वतःला हे करता का, म्हणजे मेडिटेशन किंवा कारण शेवटी ते कॉन्सन्ट्रेशनची गोष्ट आणि अगदी मायन्यूट आपण म्हणतो ते मायक्रोस्कोपिक गोष्टी आहेत ह्या सगळ्या. मग ह्या तुम्ही कशा अचीव्ह करता? नाही, एक सायन्स आहे आणि ते सायन्स ॲक्च्युली सायन्स म्हणजे ते सगळ्या निसर्गाने ठरवलेल्या गोष्टी आहेत. त्या फक्त आपण माणसाने त्या अभ्यास करून त्या आत्मसात केल्या, नाहीतर आपल्याला कळलंच नसतं ना बाळ कसं बनतं. तर त्यामुळे ते शेवटी कीप ऑन फॉलोईंग द नेचर, रिस्पेक्ट द नेचर, आणि नेचरला तुम्ही एवढं सगळं गुरु मानलं तर तुम्हाला ते व्यवस्थित गाईड करतं. आणि राहून राहिलं की आता मी कसा काय हे करतो, तर यू हॅव टू कीप ऑन अपडेटिंग युअर सेल्फ. आता ह्याच्यामध्ये नवीन कल्चर मीडियाज किंवा इन्क्युबेटर्समध्ये पण नवीन शोध लागत आहेत, किंवा इक्विपमेंट्समध्ये बदल होत आहेत,
किंवा सोनोग्राफीमध्ये पण गेल्या 20 वर्षात खूप बदल होत गेले. तर हे सगळे जर डॉक्टरनी स्वतःला अपडेटेड ठेवलं तर ते सक्सेस अजून वाढत जातं. आणि तुमच्या आता तर तुमची मुलगी डॉक्टर प्रथमा पण आहे, Correct. तर ह्याचं 1+1चं जे म्हणजे समीकरण आहे हे जास्त चांगलं. हो, चांगलं होतं आहे, कारण की ॲज अ मेल गायनेकोलॉजिस्ट बऱ्याचशा बायकांना, मुलींना थोडा माझ्याशी फोनवर किंवा डायरेक्ट बोलण्यामध्ये एक त्यांना तो भिडस्तपणा जाणवत असतो. तो मुलीशी बोलताना त्यांना जाणवत नाही. त्यामुळे ते दिवसाच्या कुठल्याही वेळी त्या बायका किंवा पेशंट पूर्वी मला फोन नाही करायचे, पण आता त्या माझ्या मुलीशी कधी बोलतात आणि शी गिव्स देम गुड आन्सर्स, सॅटिस्फॅक्टरी आन्सर्स. आणि त्यांचे ते तिथल्या तिथे ती काय होतं की आपल्या पेशंट म्हणून त्या वेळेला तो विचार मनात आला ना की मग तो 1 तासभर सोडत नाही ते माइंड. हो. आणि तेव्हा मग असं ते सारखं फोन उचलून डॉक्टरशी बोलू का मी, नाहीतर ते टेन्शन वाढत असतं. राईट. तर ते प्रथमा ते काम खूप चांगल्या रीतीने करते. हो, त्या पण तुमच्याच ह्याच्यात म्हणजे एकदम हा. शांततेत समुपदेशन बरोबर आहे. करून पेशंट्सना हे करतात, ते मी बघितलेलं आहे. Right. आता मला एक प्रश्न अजून विचारायचा होता की या सगळ्यामध्ये तुमचं एक काहीतरी लक्षात राहण्यासारखी IVF ची केस सांगू शकाल का? लक्षात बरंच तुमचं म्हणजे, हा. IVF ची केस आता रिसेंटलीच झाली की नवीन पेशंट माझ्याकडे आला आणि त्यांच्या लग्नाला 5 ते 7 वर्ष झाली होती. आणि तर त्या दोन्ही नवरा बायको बरोबर त्यांच्या आया होत्या. ओ. आणि तर मला ते त्यांच्याकडे बघितल्यावर त्या दोन्ही आयांना मला ओळखल्यासारखं वाटलं. मग त्या दोन्ही आयांनी मला ओळख करून दिली की डॉक्टर, हा माझा मुलगा आणि ह्या मुलाची डिलिव्हरी तुम्ही केली होती 90च्या काळात. आणि दुसऱ्या बाईंनी पण सांगितलं की ही माझी मुलगी, तर हिची डिलिव्हरी तुम्हीच केली होती. आता असं कपल जे दोन्ही त्या मुलांना मीच जन्म दिलाय माझ्या हातात. आणि मग त्यांचं फर्टिलिटीचं मी केलं. शेवटी त्यांना IVFचा सल्ला द्यायला दिला. आणि रिसेंटली त्यांच्या IVFच्या थ्रू त्यांना मुलगी झाली. तो म्हणजे हा खूपच माझ्यासाठी खूप चांगला मोठा आनंदाचा क्षण राहिला की ज्या दोन्ही मुलांना मी जन्म दिला त्यांच्या पण बाळाला मी जन्म दिला. तो ट्रस्ट आहे शेवटी जो तुम्ही बिल्ड केलाय. Correct. तुमच्याकडे तिळ पण जन्माला आलेलं होतं. हो, आणि बरोबर. तुमचे बरेच पेपर्स मध्ये होते, तर ते IVFच्या थ्रूच होतं. हो, तिळा. त्या तिळ्याची पण गोष्ट कशी झाली की युजली आम्ही एक 10 वर्षापूर्वी एका वेळेला 3 एम्ब्रिओ तरी ट्रान्सफर करायचो IVF मध्ये, म्हणजे 3 बाळं. तर मग आता जरा संशोधन पुढे गेलं आणि त्याच्यामुळे आता 1 किंवा 2 वरच थांबतो. अच्छा. तर 2 बाळं किंवा ट्विन्स हे मॅनेज करणं एवढं कठीण जात नाही, पेशंटसाठी पण आणि डॉक्टरसाठी. राईट. पण तीळ जर एम्ब्रिओ जर ठेवले आणि तिन्ही इम्प्लांट झाले तर ते तिळं जर वाढायला लागलं तर ते 100% 6व्या-7व्या महिन्यामध्ये त्या पेशंटची डिलिव्हरी होऊन राहणार असते. तुम्ही काही केलं तरी ते 9 महिने काही जाऊ शकत. अच्छा. म्हणजे इट इज गोइंग टू बी अ प्रीमॅच्युअर डिलिव्हरी. माझ्याकडे जेव्हा तिळं झालं होतं तेव्हा ती पेशंट होती नागपूरची. अच्छा. आणि त्या पेशंटला मी सगळं केलं. त्याच्यानंतर ती नागपूरला गेली आणि त्याच्यानंतर ती परत फॉलोअपला माझ्याकडे आलीच नाही. तिच्या घरी काही डेथ बीथ झाल्या असल्या कारणाने. आणि त्याच्यानंतर जेव्हा आली तेव्हा तिचे 3 महिने ऑलमोस्ट पूर्ण होत आले. अच्छा. त्यामुळे ते तिळ्याचं एम्ब्रिओ रिडक्शन हा एक प्रकार आहे ज्याच्यामध्ये 2पेक्षा जास्त जर बाळ असेल तर आपल्याला गर्भाशयातच 1 बाळ कमी करता येतं. अच्छा. तर ते
होऊ नाही शकलं. आणि मग शेवटी त्या पेशंटला मी 6 महिन्यानंतर माझ्या हॉस्पिटलमध्ये फुकट ठेवून घेतलं. म्हटलं तू काय आता नागपूरला जाऊच नकोस, तू आता इथेच राहायचं, तू आता कधी डिलिव्हरीच्या काळात तुझ्या सुरू होतील मला माहिती नाही. आणि असं करून शेवटी ते 7 महिन्याच्या ह्याच्यात ते तिळी जन्माला आली होती. पण बाय गॉड्स ग्रेस ऑल 3 आर अलाइव्ह. ग्रेट. हो, तो पेपरमध्ये फोटो पण तुमचा हो, आला होता, मी हां. बघितलेलं होतं. अजून पण तुमच्या 1-2 सक्सेस स्टोरीज वेगळ्या काहीतरी होत्या, हां. हटके जेव्हा आपण म्हणतो, त्या 1-2 सांगाल सर प्लीज? सक्सेस स्टोरीजचं म्हणजे कसं आहे की काही काही आता जे बायकांमध्ये ना गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स अच्छा. असतात, जसं फायब्रॉइड्स आहे किंवा सेप्टम्स आहेत, तर मुंबईला नामांकित हॉस्पिटल आहेत किंवा IVF क्लिनिक्स आहेत. तिथे फेल झालेल्या केसेस 2दा केलं IVF, 3दा केलं, अशा पण माझ्याकडे आलेल्या होत्या. पण त्याच्यामध्ये मग माझा त्या पूर्ण केसकडे बघण्याचा दृष्टिकोन मी पूर्ण 180 डिग्रीजमध्ये फिरवला. की म्हटलं पहिलं हिचं सक्सेस का होत नाहीये हे आधी बघूया. तर मग त्या दृष्टीने मग मी त्या ट्रीटमेंट्स आधी करून घेतल्या. अच्छा. की मला वाटत होतं की बाबा हिचे हे फायब्रॉइड्सच बहुतेक गडबड करतात, तर ते फायब्रॉइड आधी काढून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण IVF करूया. आणि तसं केलं आणि ते पेशंट व्यवस्थित कन्सिव्ह होऊन 9 महिने पूर्ण गेली. म्हणजे ॲज अ डॉक्टर तुम्ही फक्त डॉक्टर नाही आहात, हां. तुम्ही बेसिकली पेशंटच्या दृष्टीने जास्त विचार करता. नाही, तो तसा विचार करायलाच लागतो. कारण की शेवटी पेशंटला काय हवं आहे तिचं हा समजून घेणं हा खूप महत्वाचं असतं. आणि प्रत्येक जेव्हा IVF बेबी जन्माला येतं, तुम्ही असता दरवेळेला हो. तिथे, तुमची काय फिलिंग असते? रिलीव्ड. त्यावेळेला वाटतं सगळं रिलीव्ड. कारण की पूर्ण ट्रीटमेंट होऊन पेशंटला ते 9 महिन्यापर्यंत नेऊन त्याचे पूर्ण व्यवस्थित अनकॉम्प्लिकेटेड बाळ जन्माला येणं. आणि आय कॅन सी की बाबा हां ही पण तिची आई पण आता 4 दिवसात घरी जाणार. तर ते झाल्यानंतर ते थोडा मी उत्साहात तेव्हा दम खातो. फक्त दाखवत नाही, पण आतमध्ये ते फिलिंग असतं की बाबा हा सगळं नीट झालं. कारण की कॉम्प्लिकेशन्स कुठेही कुठल्याही लेवलला होत असतात. आणि कॉम्प्लिकेशन झाले तर ते निस्तरणं बऱ्यापैकी कठीण असतं. पण असं कधी झालंय का? कोविडच्या काळातलीच केस आहे. अच्छा. IVFची एक माझी पेशंट होती आणि ती पूर्ण लॉकडाऊन असतं, भिवंडीच्या पलीकडे राहणारी. तिचा फोन आला की मला पाणी द्यायला लागलंय. म्हटलं ठीक आहे, ताबडतोब निघून ये. म्हटलं ॲम्ब्युलन्सनीच यायला लागेल तुला, कारण की प्रायव्हेट गाड्या कुठल्याही अलाउड नव्हत्या. तर ती ॲम्ब्युलन्सनी आली. इमर्जन्सी होती. 7.5-8 महिने पूर्ण झालेले होते. सिझरची तयारी केली, सिझर झाली आणि चांगला मुलगा झाला, सगळं झालं, व्यवस्थित झालं. संध्याकाळी पेशंटला श्वासोश्वासाला त्रास व्हायला लागला. सगळं नॉर्मल. आणि सडनली पेशंटने मला दम लागतोय आणि विदाऊट वेस्टिंग टाईम ऑक्सिजन सॅच्युरेशन जे 98चं होतं ना ते 50ला आलं. अरे बापरे. मग तिला मी ICU मध्ये शिफ्ट केलं ज्युपिटरला. कोविडच होतं. लंग्स पूर्ण पांढरी पडलेली. पेशंटला तिकडे ट्रीटमेंट केलीच त्यांनी सर्वाईव्ह करण्यासाठी. 7 दिवस 8 दिवस ICU मध्ये. पण शेवटी पेशंट नाही जगली. दॅट वॉज अ कोविड डेथ.
खूप तुम्हाला त्या हा तो मनाला खूप म्हणजे वाईट खूप वाटलं. पण आता काय करणार, ते कोविड हा खूपच, हो. प्रकारच अतिशय वाईट होता. म्हणजे सकाळी नॉर्मल असलेला माणूस संध्याकाळी ICU मध्ये असायचा. हो. सॉरी तुम्हाला हा प्रश्न विचारला, मला माहिती नाही नाही नव्हतं, मला ही म्हणायला लागेल. पण ते आता तो दोष ना पेशंटचा ना माझा, हो. तर आता तो कोविडचा दोष. हो. पण टेस्ट ट्यूब बेबी आणि IVF हे सेम आहे का डिफरंट आहे? टेस्टी बेबी हा काय झालंय ते मिसनोबर म्हणतात इंग्लिशमध्ये. म्हणजे ते चुकून आलेला तो शब्द झालाय. अच्छा. त्याच्यामध्ये आता ते ट्यूबमध्ये काहीच नसतं. ते ऍक्च्युली पेट्री डिश डिशमध्ये फर्टिलायझेशन असतं. हो. पण आता तो प्रचलित झाला शब्द तो झाला. सर, आज इथे येऊन खूप बोलल्याबद्दल, मनापासून चांगल्या गप्पा मारल्याबद्दल मी तुमचे खरंच आभार मानते. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सर.